नमस्कार, मी वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बनवत आहोत 5 प्रकारच्या डाळीपासून मिक्स डाळीचे वरण। हे वरण चवीलाही अप्रतिम आहे, आरोग्यासाठीही फायदेशीर आहे। तसेच पोळीसोबत, भातासोबत आणि भाकरीसोबत खायला तर अतिशय अप्रतिम लागते। चला तर मग प्रोटीन रिच मिक्स दाल वरणच्या रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ज्या मी काही छोटे टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे त्यामुळे वरण अतिशय चवदार बनेल। चला तर मग अशी ही चमचमीत डाळ करण्यासाठी आपण इथे एक अर्धी वाटी भरून मुगाची डाळ घेतली। जेवढी मुगाची डाळ घेतली तेवढीच इथे मी उडदाची डाळ घेतली। सालवाली डाळ घ्यायची, हेल्दी पण असते आणि खायला सुद्धा सालीच्या डाळीचं वरण खूप टेस्टी लागतं। आणि जर तुम्हाला सालीची डाळ आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही त्याचा सोला म्हणजेच मोगर किंवा बिना सालाची डाळ घेऊ शकता। पाववाटी आपण इथे चण्याची डाळ घेतली। एक पाववाटी भरून तुरीची डाळ, जे आपण नॉर्मल वरण करायसाठी वापरतो ती डाळ घेतली आणि तेवढीच एक पाववाटी आपण इथे मसूरची डाळ घेतली। या व्यतिरिक्त तुमच्याकडे आणखी कुठल्या डाळी असेल तर त्या डाळीसुद्धा तुम्ही वापरू शकता। जर यामधून कुठली डाळ तुम्हाला चालत नसेल तर ती न वापरता सुद्धा तुम्ही बाकीच्या डाळी वापरून हे वरण बनवू शकता। इथे ह्या सगळ्या डाळी आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर ह्या डाळी एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि 3 पाण्याने ह्या डाळी आपण इथे स्वच्छ धुवून घेऊ, म्हणजे याला जी लागलेली धूळ आणि काही पावडर असेल ते निघून जाईल। अशा पद्धतीने केलेली डाळ खायला तर छान लागतेच, परंतु तेवढीच हेल्दीसुद्धा आहे। आणि हे बघा, इथे आपल्या ह्या डाळी मस्त 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। चला तर मग आता ही डाळ आपण फोडणी घालूया। तर अशी ही डाळ करण्यासाठी आता आपण डायरेक्ट गॅसवरती कुकर ठेवून घेतला, गॅस सुरू करून घेतला। आता त्यामध्ये मोठ्या चमच्याने 1 चमचा भरून तेल घालून घेते। खूप जास्त तेल या रेसिपीला लागत नाही, अगदी कमी तेलामध्ये तुम्ही डाळ बनवून बघा, खूप छान लागते। गंजामध्ये किंवा कढईमध्ये ही डाळ शिजवत बसू नका, त्याला खूप जास्त वेळ लागतो। कुकरमध्ये अगदी झटपट म्हणजे 5 ते 7 मिनिटांमध्ये ही डाळ शिजते। तेल तापलं, सर्वात अगोदर आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ। मोहरी छान तडतडली, आता आपण अर्धा चमचा जिरे घालून घेऊ। जिरं आणि मोहरी छान फुलली, आता त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा घालून घ्यायचा। 1 मिनिट हा कांदा तेलावरती परतवून घ्यायचा। कांदा हलकासा सॉफ्ट झाला की त्यामध्ये 2 कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून घ्यायचे आणि ते सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित अर्धा मिनिट परतवून घ्यायचे। लगेच आपण कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे। 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं घातले ना की या रेसिपीला खूप छान टेस्ट येते। कढीपत्ता मात्र आवर्जून घाला। सगळं 1 मिनिट परतलं की त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि थोड्यासा आल्याच्या तुकड्याची पेस्ट करून घातली, व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि अर्धा मिनिटं मंद आचेवरती ही पेस्ट तेलामध्ये आपण परतवून घेतली। कांदा लसूण तेलावरती खमंग परतला गेलेला आहे, छान हलकासा कलर आपल्या या मसाल्यांचा चेंज झालेला आहे। आता त्यामध्ये अगदी बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत। तर सर्वात अगोदर मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतला, त्यामुळे कलर छान येतो। त्यानंतर अर्धा चमचा भरून आपण तिखटवालं लाल तिखट घालून घेतलं। 1 पाव चमचा भरून हळद घालून घेतली। अर्धा चमचा भरून धनेपूड घालून 1 पाव चमचा भरून गरम मसाला घालून घेतला। सर्व मसाले तेलावरती मस्त खमंग परतवून घ्यायचे, म्हणजे वरणाला खूप छान टेस्ट येते। 1 मिनिट झालेला, सर्व मसाले खमंग तेलावरती परतल्या गेलेले आहेत। आता यामध्ये आपण धुवून घेतलेली डाळ घालून घ्यायची आणि डाळसुद्धा 2 मिनिटं मंद आचेवरती खरपूस फोडणीमध्ये परतवून घ्यायची। आता ह्या ज्या काही मी तुम्हाला 1-2 टिप्स सांगितल्या त्या मी सांगितल्या त्या पद्धतीने फॉलो करा, म्हणजे वरण चवीला अतिशय अप्रतिम बनेल आणि तुम्ही आठवड्यातून एकदा हे वरण तर नक्कीच बनवाल। उन्हाळ्यामध्ये भाज्यांना चव नसते किंवा त्या भाज्या खायची आपल्याला अजिबात इच्छा नसते, अशावेळी हे 5 डाळींचं मिक्स वरण खायला अतिशय अप्रतिम लागतं। 1.5 ते 2 मिनिट झालेले आहेत आणि डाळ तेलामध्ये खमंग परतल्या गेलेली आहे, छान वाफा त्यामधून निघायला लागलेल्या आहेत। आता यामध्ये आपण डाळीच्या वर येईल एवढं थंड पाणी घालून घ्यायचं, गरम पाणी वगैरे घालायची गरज नाही, चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं। फक्त इथे लक्षात ठेवायचं, डाळीच्या भरपूर पाणी येईल एवढं पाणी घालून घ्यायचं। आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं, गॅस मोठा करून घ्यायचा आणि हाय फ्लेमवरती 3 शिट्ट्या आणि लो फ्लेमवरती 1 शिट्टी काढून आपण हे वरण शिजवून घ्यायचं। कुकरच्या शिट्ट्या काढून कुकर पूर्णपणे इथे थंड झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपली डाळ इथे छान शिजलेली आहे। अशा पद्धतीने शिजवली ना डाळ की अगदी 5 मिनिटांमध्ये डाळ शिजते। आता ही डाळ
आपल्याला हलकीशी प्लेन करून घ्यायची आहे, खूप जास्त घोटायची नाही आहे. त्यामुळे मी काय करते, व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे चमच्याच्या साहाय्याने 4 ते 5 मिनटं अशी डाळ घोटून घेते. म्हणजे डाळीचं टेक्स्चर खूप छान येतं. पाणी एकीकडे आणि डाळ एकीकडे असं न होता मस्त दाटसर डाळीला रस्सा येतो. यामध्ये आपल्याला जेवढ्या कन्सिस्टन्सीचं म्हणजे जेवढं पातळ करायचं आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं. मी इथे एक पेला भरून आणि थोडं जास्त पाणी घालून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि कन्सिस्टन्सी बघा, छान पातळ अशी कन्सिस्टन्सी इथे तयार झालेली आहे. आता जरी हे पातळ वाटत असलं तरी आपण मंद आचेवरती 4 ते 5 मिनिट हे वरण उकळणार आहोत. म्हणजे याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित मॅच होऊन जाईल. मीठ आधी घालायचं नाही, नाहीतर काही डाळी यामधल्या शिजणार नाहीत. सर्वात शेवटी आता आपण 1 चमचा भरून मीठ घालून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि मंद आचेवरती 5 मिनटं हे वरण आपण उकळून घेऊ. आणि हे बघा, इथे 5 मिनिट झालेले आहेत. आपलं वरण छान उकळलेलं आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघा, अगदी दाटसर असं वरण इथे तयार झालेलं आहे. थंड झाल्यानंतर ते आणखी घट्ट येतं, त्यामुळे पहिल्यांदा थोडंसं पातळच ठेवायचं. सर्वात शेवटी मूठ भरून कोथिंबीर घालून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून हे वरण आपण गरमागरम भातासोबत, भाकरीसोबत किंवा पोळीसोबत सर्व करायचं. चवीला अतिशय अप्रतिम लागतं. एकदा करून बघा. प्रोटीन रिच मिक्स डाळीचं वरण तयार होतं, त्यामुळे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. तर तुम्ही ही माझी रेसिपी कधी करणार आहात आणि कोण्या शहरामधून तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.